नमस्कार. साळुंखे आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर चाकण यामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज वर्षा ऋतू सुरू झालेला आहे, तर आपण जाणून घेऊयात की वर्षा ऋतूमध्ये कोणती पंचकर्म किंवा कोणती आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण करायला हवी. तर ऋतूनुसार आपण बस्ती ही पंचकर्म चिकित्सा करू शकतो. आणि पावसाळा आलेला आहे, तर वाताचे विकार खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात, म्हणून आपण नक्कीच बस्ती हे पंचकर्म करायला हवं. तसं वर्षातून एकदा बस्ती घेतल्याने खूप फायदे मिळतातच, पण जर आपल्याला वाताचे विकार असतील, वाताचे सांधेवाताचे आजार असतील, तर आपण बस्ती ही चिकित्सा नक्की करावी. तर जाणून घेऊया बस्ती म्हणजे काय. तर बस्ती म्हणजे औषधी काढे, औषधी तेल किंवा औषधींनी सिद्ध केलेले दूध इतकंच काय. तर काही बस्तींमध्ये मांसरसाचा देखील वापर केला जातो. एव्हियनसारख्या आजारामध्ये मांसरसाचा देखील वापर केला जातो. तर अशा ज्या बस्ती असतात, तर अनेक प्रकारच्या बस्ती सांगितलेल्या आहेत. तर त्या ज्या बस्ती आहेत, तर त्यांची जे औषधी आहे, तर ते गुदद्वाराने आतमध्ये प्रविष्ट केल्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं बस्ती. तर आता ही बस्ती जी आहे, तर ती तुम्हाला मसाज, शेक, औषधी काढ्याच्या आणि शेक दिला जातो, औषधी तेलाने मसाज केली जाते आणि त्यानंतर दिला जातो बस्ती. तर हा बस्ती तुम्हाला कुठलाही पंचकर्म करणारे जे शास्त्रोक्त वैद्य आहेत, आयुर्वेदाचार्य आहेत, त्यांच्याकडून तुम्ही हा बस्ती नक्कीच घेऊ शकता. हा बस्ती हा तुमच्या आजारानुरूप, वयानुरूप, प्रकृतीनुसार, दोषानुसार हा वेगवेगळा असतो. तर बस्ती हा घेण्याकरता तुम्हाला तुमचे वैद्य नक्कीच मार्गदर्शन करतील. आणि बस्ती घ्यायचा कोणत्या कारणासाठी, आता आपण ते पाहूया. मुख्यतः बस्ती जो आहे तो वातदोषाकरिता सांगितलेला आहे, पण स्त्रीरोगाकरिता सुद्धा बस्ती ही खूप मोठी चिकित्सा सांगितलेली आहे. तसंच ज्यांच्यामध्ये पोषण योग्य प्रकारे झालेलं नसतं, अशा ठिकाणी सुद्धा बस्ती सांगितलेली आहे. काही पित्ताचे विकार आहेत, त्याच्यामध्ये बस्ती सांगितलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आजारानुसार आणि प्रकृतीनुसार, दोषानुसार बस्ती वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ते घेऊ शकता. आता स्थानिक बस्ती हा एक प्रकार असतो. आता स्थानिक बस्ती म्हणजे काय. तर स्थानिक बस्ती म्हणजे कटिबस्ती, जाणू बस्ती, नेत्र बस्ती, मन्या बस्ती. तर हे सांध्यांच्या ठिकाणी जो आपली औषधी तेलं असतात, तो मुरवण्याचा जो प्रकार आहे त्याला बस्ती असं म्हणतात. तर आता आपण बस्ती आणि स्थानिक बस्ती ह्या दोन विषयी माहिती घेतली. नक्कीच तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरलेली असेल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. इथे